पुण्यात सध्या लघुपाठ खुनाचं सत्र सुरूच आहे। औंध भागात आर्थिक वादातून पार्टनरवर गोळीबार करून स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच आता पोटच्या पोराने जायचा खून केल्याची घटना समोर आली आहे। पुण्यातील खडकी भागातील रेंजव्हिल परिसरातील घटना घडली आहे। गुबाबाई शंकर पवार असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे। ज्ञानेश्वर शंकर पवार असे आरोपीचे नाव असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर पवार एका फॅक्टरीमध्ये काम करत असून तो त्याच्या आईसोबत खडकी भागात राहत होता। आज सकाळी त्याने आईच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करत खोलीचे बाहेरून लॉक लावून पळ काढला। आजूबाजूच्या लोकांना संशय आल्यामुळे त्यांनी घराजवळ पाहिले असता गुबाबाई रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचे दिसून आले। त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली। नेमकी ज्ञानेश्वरने ही हत्या का केली याचा शोध पोलीस घेत आहेत। पुण्यात सध्या गुन्हेगारी वाढत आहे, त्यात हत्येच्या घटना देखील वाढत आहे। घरगुती वादातून एकमेकांचा सूड घेत हत्या करत असल्याच्या घटना लगोपाठ पुढे येत आहे। या घटनांमुळे नात्यांमध्ये जिव्हाळा उडला आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे। गुन्हेगारी कुटुंबियांचा जीव घेत असल्याचं दिसत आहे।